हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझे सलोनी मॉम डेली व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. तसेच माझी सलोनी शाळेत गेलेली आहे. मी तिचा टिफिन बनवून दिलेला आणि तिला मी शाळेतही पाठवून घेतलेलं आहे. आता माझे पूर्ण किचनचे कामं पडले आहेत. बघा, माझी किचन पूर्ण आवरायची आहे मला. आणि हा माझा मुलगा इकडे झोपलेला होता, तर मी त्याला गुदगुदी लावून उठवत होते आणि तो मला करत होता. तसा हा खूपच उशिरा उठतोय. आणि नंतर मग मी भांडे घासायला बसली. भांडे घासून झालेत की मी लगेच भांडेही धुवून घेतले. मी भांडे धुता धुता सक्षमला बोलली की तू लवकर लवकर तयार हो आणि तुझ्या क्लासला जा, मग नंतर वेळ होते. तसा तो क्लास असली त्याची की 7ला उठून जातो आहे. आणि मग नंतर मी गॅसवटा पण क्लीन केला. गॅसवटा क्लीन झाल्यानंतर मी लगेच आपला वॉशिंग मशीन पण लावून घेतली आणि तिथे मी माझ्या जाऊसोबत बोलत होती. आणि मग माझे हे आहो आलेत आणि मग मी त्यांनाही जेवण दिलं. मी जेवणात आज वालाच्या शेंगाची भाजी केली होती. आणि हे बघा माझ्या केसाची अवस्था कशी झाली आहे. इतके रुपली आणि इतकी डॅन्ड्रफ माझ्या केसामध्ये झालेला होता. मला विचारत होता मी काय करू. आणि थंडी एवढी आमच्या विदर्भात की मला कोणतं हेअर मास्क किंवा मेहंदी किंवा काही लावायला वेळच मिळत नव्हता. त्याच्यामुळे मग मी ॲलोवेरा पिसला आणि त्याच्यामध्ये ॲलोवेरामध्ये पाणी मिक्स करून मग मी ते केसाला लावले. त्यानंतर मी पूर्ण हेअर मास्क माझ्या पूर्ण केसाला लावून घेतला. ते एवढं चिकट वाटत होते माझे केस. आणि मग थोड्याच वेळाने मी माझे केस वॉश केले. तुम्ही बघू शकता माझे केस किती सिल्किश आणि शायनीज झालेले आहेत आणि किती छान दिसत आहेत बघा. तसेच मग लगेच मी वॉशिंग मशीन माझी झालेली होती. मी तिथून माझे पूर्ण ड्राय केलेले कपडे काढून घेतले. कपडे धुतल्यानंतर मी पूर्ण कपड्यांना ड्राय करत असते, कारण की माझीवाली ऑटोमॅटिकवाली मशीन नाही आहे. माझी सेमी मशीन आहे आणि ते साध्या मशीनमध्ये एका साईडला धुवून होतात तर एका साईडला ड्राय होतात. ते मी ड्राय कपडे घेऊन वरती गेली आणि वरती कपडे मी वाळवायला बसली. आज ऊन एवढी तेज होती की मी जेव्हा वरती कपडे वाळवत होते तर मला असं वाटत होतं की आत्ता उन्हाळा लागत आहे. आणि मी वरती जाऊन कपडे वाळू घातले तेव्हा एवढी चटकेदार ऊन वाटत होती मला. आमच्याकडे विदर्भामध्ये ऊन ही एवढी तेज असते की खूप जास्त लवकरच उन्हाळा चालू होऊन जात आहे. आणि मग लगेच मी पूर्ण कपडे सगळ्या दोरीवर वाळू घातले आणि मग तयार झाले. सलून बाजूला पूजेला गेली होती तर तयार होऊन आम्ही गेलो. सायंकाळी हा क्लासवरून आल्यानं बघा याचं हे असं वेगळं काहीतरीच चालू असते. एका माझ्या बाजूच्या मुलीचा घेऊन तो कानाला लावून खेळत होता. मग अचानक आले पाहुणे आणि पाहुणे आले तर मी पाहुण्याचा केला स्वयंपाक. त्यामध्ये मी भजे, पोळी, पालक पनीरची भाजी, भात असं स्वयंपाक केला आणि त्यांना जेवण दिलं. मी त्यांची क्लिप जास्त काढू शकली नाही कारण कोणाला आवडते नाही आवडत. चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.